तिथले आहेत, काही चोरटे पण तिथलेच आहेत. हे पण तुम्ही तिथे चौकशी करा जरा स्थानिक लोकांना. नाव पण आहेत त्यांची. नाव आहेत आमच्याकडे. हो, संस्थेची नाव पण आहेत. सरपंच, आज पाडळीचे सगळेच ग्रामस्थ पोलीस स्टेशन झालेत, नेमके काय प्रकार आहे? आज या ठिकाणी आमच्या पाडळी गावातील सर्व शेतकरी बंधू आज त्यांच्या ज्या पानवट्यावरील मोटरी होत्या, नदीकाठच्या ज्या मोटरी आहेत, त्यांच्या जवळपास 40 मोटरींच्या केबली हे 2 दिवसांमध्ये चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहेत. गेली आम्ही 3-4 वर्षे सतत पाठपुरावा करतोय. पोलीस स्टेशनला सुद्धा पत्र ग्रामपंचायतीचे आम्ही दिलेले आहे. मागच्या 2 वर्षासुद्धा केबली चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. आज तसं बघायला गेलं तर आज मे महिना आहे, भर उन्हाळ्यामध्ये आज शेतीला पाणी द्यायचं असतं आणि त्याच ऐन याच्यामध्ये आज त्या चोरट्यांनी आज सर्व आमच्या शेतकऱ्यांच्या जवळपास 40 शेतकरी त्यांच्या मोटरच्या केबली चोरून नेलेल्या आहेत. त्यामुळं त्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. तर खरं वाटतं केबल विकत घेता येईल, पण आलेलं पीक, तोंडाशी आलेलं पीक परत घेता येणार नाही. त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला, जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व शेतकरी आज या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आलेले आहे. तक्रार देत असताना सर्व शेतकऱ्यांच्या भावना या पोलीस स्टेशनने पर्वते साहेबांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्हाला सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करायची आणि शेतकऱ्यांनी इथे येऊन आम्हाला पोलीस स्टेशनला एकच विनंती करायची की सर्व शेतकऱ्यांनी आपापली जी काही केबल आहेत, कोण संशय असेल त्याचं नाव सुद्धा त्यांनी बिनधास्तपणे द्यायचं. कारण गेली 4 वर्षामध्ये बरेचदा हा प्रकार घडलेला आहे. पिंपळगाव, सिद्धनाथ असेल, पाडळी असेल, आज या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या केबली चोरीला गेल्या आहेत शेतकऱ्यांच्या. पर्वते साहेबांना आम्ही निवेदन दिलेलंच आहे. काही शेतकऱ्यांनी संशय सुद्धा व्यक्त केलेला आहे. तरी माझी पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर 1-2 दिवसामध्ये या केबल चोरांचा छडा लावून आम्हाला सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मी विनंती करतो. पाडळी गावात एकूण किती नुकसान झाले, म्हणजे किती मीटर केबल चोरीला गेली, अंदाजे किती लाखामध्ये? जवळपास 40 शेतकऱ्यांची केबल गेलेली आहे. माझ्या मते एक केबल गेली तर एक 8-9 हजार रुपये, 10 हजारापर्यंत केबल जशी लांबी असेल तशी 10 हजार रुपये एक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आज 40 शेतकरी धरले तर 4 लाख रुपये शेतकऱ्यांचं नुकसान गेले. पण 4 लाख रुपये नुकसान होऊन सुद्धा आज कमीत कमी 40-50 लाख रुपयाचा शेतकऱ्यांचा जो शेतातला माल आहे तो पीक जळून जाते. ही मोठी नुकसान आहे. त्यासाठी मला पोलीस स्टेशनला एकच विनंती करायची की आपण लवकरात लवकर ह्या चोरांचा छडा लावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. कारण इथून पुढच्या काळामध्ये अशा चोऱ्या होत राहणार. त्याचा छडा मागच्या याच्यामध्ये लागलेला नाही. आत्ता तरी छडा पोलिसांनी या प्रकरणाचा लावा अशी मी पाडळी ग्रामपंचायतच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज PI साहेबांना विनंती करेन. कुणी संशयित इसम आहे का किंवा यापूर्वी असं कुणी संशयास्पद आढळून आले का? संशयित इसम आहेत. काही ग्रामस्थ बोलतात, तर आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण शेठ पापडे असतील, हे सुद्धा थोडी त्याबद्दल माहिती देतील. दादा, नेमकी कोण करता हे सगळं? सर, या ठिकाणी आम्ही तुम्हाला फोन केला आणि तुम्ही तातडीने आमची समस्या ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात. प्रथमतः आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं धन्यवाद तुम्हाला. या ठिकाणी सर एक 10-1 वर्षापासून आमच्या ग्रामस्थांच्या ज्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या मोटर पंप आहे हे सर्व नदीला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी जागा घेऊन, स्वतःच्या जागा घेऊन तिथून पाणी शेतीसाठी उपसा चालू आहे. परंतु अगोदरच सर्व शेतकरी, आज जर सर्व जगाची परिस्थिती बघितली तर अगोदरच मेटाकोटीला आलेला हा शेतकरी आहे. ना कांद्याला भाव, ना कुठल्या पिकाला भाव, लाईट वेळेत नाही आणि त्यात आता हा खराब शेजारी, हा दुष्काळात 13वा महिना का वायरी चोरीला जातात. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आम्ही आता सगळ्या ग्रामस्थांनी मिळून, आमच्या माजी सरपंच पण आमच्या सोबत होते, माजी उपसरपंच पण आमच्या सोबत होते, बरेचसे ग्रामस्थ आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, विनंती केलेली आहे. काही ग्रामस्थांनी संशय म्हणून काही त्या लोकांची नावं सुद्धा घेतलेली आहे आणि नावं घेण्यामागचं कारण पण तसंच आहे का ह्या मागं वारंवार ती लोक आम्हाला तशी निदर्शनास आलेली आहेत. आम्ही संशय म्हणून त्यांची नावं काही ग्रामस्थांनी दिलेली आहे. तरी पण आम्ही आता साहेबांना एक विनंती तर केलेली आहे, परंतु जसं सरपंचांनी सांगितलं का साहेबांनी किंवा पोलीस स्टेशन, जुन्नर पोलीस स्टेशनने याचा लवकरात लवकर छडा लावा.
माझं तर मत असं आहे का जशी आम्ही आज एकजुटीने जमलो, जर लवकरात लवकर आमचा छडा लागला नाही तर ह्या गोष्टीचा साहेब उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे नक्कीच मी आज या ठिकाणी आश्वासित करतो. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही पोलीस स्टेशनला केबल चोरी संदर्भात सर्व उपस्थित झालेलो आहोत. आता सरपंचांनी, तंटामुक्ती अध्यक्षांनी, सर्व ग्रामस्थांनी समस्या तुमच्या पुढे मांडल्या. आमचे खरे समस्या साहेब, आम्हाला फक्त 2 दिवस पाणी येत आहे. नदीचं पाणी जे आहे आम्हाला आता पाणी नाही. नगरपालिकेला ज्या वेळेला पाणी येईल 2च दिवसाची भरणी आमची असते आणि त्या 2 दिवसाच्या भरण्यामध्ये या केबल चोरांनी 3 दिवसात 40 मोटरच्या सलग केबल चोरीला गेलेले आहेत. 40 मोटरच्या आता 2 दिवसात, आता ते 2 दिवस गेल्यानंतर आमचे माल वाळून गेले. आणि दुसरी अशी गोष्ट का एका शेतकऱ्याला वायरमन शोधायला 5 दिवस लागले. 5 दिवस ते कनेक्शन जोडत होते ती लोक. एवढ्याचं वन टाइम एवढे गेल्यानंतर म्हणजे ह्या शेतकऱ्यांचे नुकसान अफाट आहे. हे सर्व तुम्ही मीडियाने देखील, आमच्या ग्रामपंचायतीने देखील आणि पोलीस स्टेशनने देखील शेतकऱ्यांचा सारासार विचार करून ताबडतोब या गोष्टीचा छडा लावून परत या गोष्टी घडणार नाही याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे ही ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो.